स्वागत. संजयरावजी, पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूयात. मी आणि माझा सहकारी अभिजित तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. पहिला प्रश्न म्हणजे गुलाम अली जसं म्हणतात हंगामा क्यों है बरपा, त्या प्रश्नाचं उत्तर ते स्वतःच देतात. थोडीसी जो पीली आहे, पण महाराष्ट्रामध्ये इतना हंगामा क्यों है बरपा, काय कारण आहे त्यामागे? याचं कारण असं आहे की ज्यांनी जास्तच प्यायले मुंबईत राहून चरस, भांग, गांजा, त्यांच्या विषयांना आपण फार महत्त्व दिलं. बरं, आपण म्हणजे कोणी फक्त राजकारणी नाही, हां, ज्यांचा या महाराष्ट्राच्या राजकारणाशी, समाजकारणाशी संबंध नाही, असे काही लोक त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी ह्या सगळ्या जास्त पिणाऱ्यांची काळजी घेतली. त्यांच्या वतीनं राजकारण करण्यात आलं आणि महाराष्ट्राला, मुंबईला, मुंबई पोलिसांना, महाराष्ट्राच्या संस्कृतीला हा एक प्रकारे ठरवून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. या निमित्तानं महाराष्ट्र राज्य अस्थिर होईल का, बरं, यासाठी प्रयत्न करण्यात आले. आणि हे सगळं झाल्यावरती जर आमच्यासारख्या लोकांनी, ज्यांनी सतत महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये, अस्मितेच्या चळवळीत भाग घेतलेला आहे, त्यांनी गप्प राहावं अशी जर आपली अपेक्षा असेल तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे. आम्ही अत्यंत संयमाने याच्यामध्ये लक्ष घातलं. पण काही लोकांना हा विषय हा पेटत ठेवायचा आहे बिहारच्या निवडणुकांपर्यंत. त्याच्यामुळे मला वाटतं हा तुम्ही म्हणता तसा हंगामा हा कृत्रिम हंगामा आहे. मग हा कृत्रिम हंगामा जर असेल राऊत सर, तर मग महाराष्ट्रातले महत्त्वाचे 3 प्रश्न कुठले? तुम्हाला कुठले 3 प्रश्न वाटतात महाराष्ट्रातले की ज्याच्यावर चर्चा झाली पाहिजे कंगना वगळता? नक्कीच 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 महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत हे 3 काय, आज प्रश्नांचा डोंगर आहे. आणि हा फक्त डोंगर महाराष्ट्रापुढे नाही, देशापुढे आहे. महाराष्ट्रापुढे सगळ्यात मोठा प्रश्न जो आज आहे, तुम्ही पाहत असाल की मी आपली सगळी चर्चा आपल्याकडल्या लोकांची ऐकतोय, जे प्रमुख लोक आपण बोलवलेले आहात. बघा, कोविडचं संकट जसं जगभरात आहे, देशभरात आहे, ते सगळ्यात जास्त संकट महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या, महाराष्ट्राचं एकंदरीत देशातलं स्थान, मग आर्थिक असेल, औद्योगिक असेल, सामाजिक असेल, कोविड-19ची लढाई ही अद्याप संपलेली नाही, हे लक्षात घ्या. आपण त्याच्यामध्ये किती म्हणाल की नाही सगळं सुरळीत आहे, हे करा ते का, नाही नाही, कोविडची लढाई ही अजून वर्षभर चालू राहील. त्याच्यातून आपल्या लोकांचे जीव आपल्याला वाचवायचे आहेत. आपल्या लोकांचा रोजगार गेला आहे, तो रोजगार आपल्याला देणं क्रमप्राप्त आहे. दुसरा जो प्रश्न याच्यामध्ये आहे की या निमित्तानं महाराष्ट्रासारख्या राज्याची सुद्धा आर्थिक अवस्था फार ढासळलेली आहे. केंद्र मदत करायला तयार नाही आहे. बरं, लोकांचा रोजगार गेला, लोकांचा नोकऱ्या गेल्यात, लोकांची घरदारं अक्षरशः उद्ध्वस्त झालेली आहेत. हा दुसरा प्रश्न जो आहे हा पुढल्या अराजकाला निमंत्रण देईल. जे आपण अराजक म्हणतो, ज्याला सिव्हिल वॉर म्हणतो, सिव्हिल वॉर हे नेहमी बेरोजगारी आणि भूक यातून निर्माण झालेले सिव्हिल वॉर या देशामध्ये, जगामध्ये आम्ही पाहिलेले आहे. अशा प्रकारचं चित्र उद्या हे कष्टकरी समाज जो महाराष्ट्रातला आहे त्याने निर्माण केलं तर ते संकट फार मोठा असेल. आणि त्यातून निर्माण होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो होईल तो एक गंभीर आहे. म्हणूनच राऊत सर, म्हणूनच हे प्रश्न तुम्हाला विचारले होते. पण आताची स्थिती जर आपण बघितली तर 1 ऑगस्टला आपल्याकडे आकडे होते पेशंटचे 4,31,000. 1 सप्टेंबरचा आकडा आहे 8,08,000. आज सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक, औरंगाबादमध्ये ऑक्सिजन बेड मिळत नाही, ऑक्सिजनची कमतरता आहे, व्हेंटिलेटर्स नाही आहेत. मग हे जर सगळं बघितलं, काही काही ठिकाणी ऑक्सिजनच्या टाक्या नाही आहेत, तर सरकार, ठाकरे सरकार कोरोनाची स्थिती हाताळण्यामध्ये अपयशी ठरतंय असं का म्हणू नये? अर्थात नाही, मी अपयशी ठरते असं म्हणणार नाही. मी मागाशी म्हणालो की जगभरामधली स्थिती आहे. अशा प्रकारचं भयंकर संकट एखाद्या अणुबॉम्बप्रमाणे आपल्यावरती पडेल किंवा कोसळेल याची कल्पना कोणीही केली नव्हती, कुठल्याही महासत्तेनं केली नव्हती. आपण तर खूपच मागे आहोत. जरी आपले प्रधानमंत्री मोदी सांगत असतील की आम्ही 3री महासत्ता, 4थी महासत्ता, 5वी महासत्ता, अशा वेळेला सगळ्या महासत्ता कोलमडून पडतात आणि त्यातून आपल्याला उभं राहायचं असतं. आणि त्या पद्धतीनं मी असं म्हणतो, मी कोणत्याही राज्याला दोष देणार नाही. आमच्यापेक्षा इतर राज्यांची अवस्था जरी वाईट असली तरी केंद्रानं त्यांना मदत केली पाहिजे. निदान महाराष्ट्रामध्ये अशी काही डोकी, अशी काही काम करणारी माणसं आहेत, त्यातून काहीतरी उभं राहत आहे लोकांना मदत करण्यासाठी. आज मुंबईच्या बाहेर सगळ्यात जास्त परिस्थिती खराब आहे. पुणे असेल, पिंपरी चिंचवड, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर या भागामध्ये जो संक्रमण वाढत आहे ही नक्कीच चिंतेची गोष्ट आहे. मगाशी मी राजेश टोपे आरोग्यमंत्र्यांचं ऐकत होतो, त्यानंतर काही टीकाकार विरोधी पक्षांचे आहेत ते सुद्धा बोलत होते. ही वेळ एकमेकांवर टीका करण्याची, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्याची नाही, हे लक्षात घ्या. राऊत सर, हे जरी तुम्ही सगळं म्हणालात तरी सुद्धा मला या प्रश्नाला जोडून म्हणून मी तुम्हाला तोडून विचारतोय हा प्रश्न
की तुम्ही आता पुण्याचा उल्लेख केलात. खरं तर अजितदादांच्या कार्यक्षमतेबद्दल कोणाला शंका नाहीये. पुण्यात म्हणजे बोर्डात येणारा विद्यार्थी जर नापास झाला, जसं आश्चर्य त्यावेळेला वाटेल तशीच अवस्था पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये अजित पवार पालकमंत्री असतानाही संबंध नाहीये. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये अजितदादा असतील किंवा इतर जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचा काही संबंध नाही. हे अपरिहार्य आहे. फक्त आपल्याला आपल्या लोकांचे प्राण वाचवणं आणि त्यांना सुविधा देणं हे आपलं काम आहे. पण तसं होत नाहीये राऊत सर, तसं होत नाहीये. मी उदाहरण देऊ शकतो तुम्हाला. आता या क्षणाला आपण ज्यावेळेला बोलतो आहोत त्यावेळेला ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे, वेळेत अँब्युलन्स न मिळाल्यामुळे लोकांचे प्राण जात आहेत. अशा वेळेला जर तिथल्या जबाबदार व्यक्तींना, जबाबदार नेत्यांना जर तुम्ही त्यांची जबाबदारी फिक्स केली नाही तर मग ही जबाबदारी कोणाची? महाराष्ट्राच्या लोकांचं आरोग्य व्हेंटिलेटरवर आहे आता. एक लक्षात घ्या, तुम्ही जे मला प्रश्न विचारता आहे, मी काय सरकारचा थेट भाग नाहीये. मगाशी आरोग्य मंत्री आपल्या व्यासपीठावरती होते, तुम्ही त्यांनाही हे प्रश्न विचारलेले आहेत. एकदा त्यांनी त्या प्रश्नावरती उत्तर दिल्यावरती हे तेच प्रश्न मला विचारून वेगळं उत्तर घेणं. बरं, मी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारतो राऊत सर, मी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारतो. महाराष्ट्रासमोरचे गंभीर प्रश्न, आता तुम्ही अभिजीतच्या प्रश्नाला उत्तर दिलं आणि ते अतिशय महत्वाचे आहे आणि त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं एकमत आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, मग हे प्रश्न असताना अचानक मुंबई कशी वेगळी होते? अचानक मुंबई तोडण्याचा कसा प्लॅन सुरू आहे? दरवेळी शिवसेनेची अडचण झाली की मुंबई तोडण्याचा मुद्दाचा कोणाचा तरी एक कॉन्स्पिरसी थिअरी चालू होते. हा काय प्रकार आहे? कोण तोडणार आहे मुंबई? कोण आहे अशी ताकद कोणामध्ये की जे मुंबई तोडू शकतात? नाही, ताकद आहे, शिवसेना आहे म्हणून तुटली जात नाही. आम्ही सगळे एकत्र आहोत. आम्ही सगळे मराठी माणसं, मराठी नेते, मराठी मन अशा वेळेला एकत्र होतं. हे प्रश्न निदान मराठी मीडियाने तरी उपस्थित करू नयेत अशी माझी आपल्याला विनंती आहे. हे दिल्लीचा मीडिया करत असेल या असे प्रश्न उपस्थित, आम्ही दुर्लक्ष करू. निदान मराठी मीडियाने सुद्धा ही जी तुम्ही जी थिअरी वगैरे सांगताय, निदान या महाराष्ट्रातल्या मराठी मीडियाने तरी अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करू नयेत. अहो पण राऊत सर, मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे कुठला हिंदी मीडिया म्हणाला नाही, एबीपी माझा म्हणाला नाही, हे तुम्ही म्हणताय, हे सामना म्हणताय आणि हे दरवेळी म्हणत आलेले आहेत. बाळासाहेबांपासून आम्ही बघितलेले. एकदा सांगा तर खरं कुणाला तोडायची आम्हाला मुंबई? कळतात ना. जरा तुम्ही हे पहा, तुम्ही तिथे व्यासपीठावरती बसून असे प्रश्न विचारणं हेच एक असं चुकीच्या पद्धतीनं तुम्ही एक परसेप्शन तयार करताय. ज्या प्रकारचं वातावरण गेल्या काही वर्षात मुंबईच्या बाबतीमध्ये निर्माण झालंय, मुंबईतली प्रत्येक संस्था महत्वाची, आर्थिक असेल, औद्योगिक असेल, राजकीय असेल, मुंबईच्या बाहेर हट्टाने नेली जात आहे आणि मुंबईचं महत्त्व कमी केलं जात आहे. मुंबईचे पंख कापले जात आहेत, मुंबईची आर्थिक ताकद कमी केली जाते. ह्याचा अर्थ तुम्ही समजून घेतला पाहिजे. आणि हे जर तुम्हाला समजत नसेल आपल्या मराठी मीडियाला, तर त्यांनी मराठी भाषेच्या संदर्भात त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, हे मी परखडपणे सांगणारा माणूस आहे. मराठी माध्यमं कायमच मुंबईच्या आणि मुंबईकरांच्या हक्कासाठी भांडत आलेली आहेत. संजय राऊत सर, तुम्ही कट्ट्यावरती त्या वेळोवेळी अशा भूमिका मांडलेल्या आहेत, पण प्रश्न अशा वेळेला निर्माण होतात ज्या वेळेला तुम्ही जाणून बुजून कोणाचे तरी विछण करता. म्हणजे मुंबईमध्ये 90,000 अनधिकृत बांधकाम आहेत, मात्र एकाच कोणाचं तरी बांधकाम पाडलं जातं. असं का होतं? आणि त्यानंतर मग अशी थिअरी मांडली जाते. तुम्हाला कोरोना, शेतकऱ्यांचे प्रश्न, पूर, महापूर असेल किंवा निसर्ग वादळ असेल, याच्या चर्चा नको आहेत म्हणून तुम्ही ही सगळी चर्चा पुढे आणताय का? तुम्हाला कोणी सांगितलं की निसर्ग वादळावर चर्चा झाली नाही? महाराष्ट्रातल्या इतर प्रश्नांवर चर्चा झाली नाही, इतर समस्यांवर चर्चा झाली नाही? चर्चा सतत होत आहेत ना. काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः सोशल माध्यमाच्या माध्यमातून अशा प्रश्नांवर चर्चा केली आहे. महाराष्ट्राचे अजून एक महत्त्वाचे नेते शरद पवार याच्यावर चर्चा करतायत, अजित पवार चर्चा करतायत. आजपासून आम्ही संसदेमध्ये महाराष्ट्राच्या प्रश्नावर चर्चा करू. महत्त्वाच्या चर्चा होतच असते, चर्चा होतच राहणार. चर्चेला कोणी थांबवलंय? संजय राऊतजी, आपण आता सध्याच असा चाललेला विषय असताना सुद्धा अचानक एक विषय आला तुम्ही की ठाकरे हा ब्रँड आहे आणि अप्रत्यक्षरित्या तुम्ही राज ठाकरेंना मदतीची साथ घातलेली आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, दोन माणसं मुंबईतला, एक कोणीतरी कथित संपादक असेल चॅनलचा आणि एक कंगना राणावत सारखी अभिनेत्री असेल, ते डायरेक्ट अरे तुरेची भाषा वापरतात. तुम्हाला असं वाटू लागलंय ठाकरे नाम के सोच को, ठाकरे नावाच्या विचाराला मुंबईत आता कोणी आवाज देत असेल? म्हणजे जो खरा प्रश्न होता आवाज कोणाचा, शिवसेनेचा, आता आवाज कोण देत आहे शिवसेनेला हा मुद्दा असेल. यातून आता तुम्ही हळूहळू आयडेंटिटीचा मुद्दा झालेला आहे, ठाकरे ब्रँडला धोका तयार झालाय. नाही, हे तुम्ही जर माझं सामनातलं लिखाण नीट वाचलं असेल, अशा प्रकारचं कारस्थान सातत्यानं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. मराठी जे नेते आहेत प्रमुख, ज्याने हा महाराष्ट्र आणि मुंबईची अस्मिता जपण्यासाठी कार्य केलं, त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात लोक आहेत जे एका त्यांच्या इशाऱ्यावरती लाखो लोकांना आदेश देऊ शकतात. अशा लोकांचं महत्त्व कमी करण्यासाठी हा जो वापर केला जातो, काही जसं मगाशी आपण म्हणाल हंगामा करणारे लोक,
करू द्या ना, आम्ही सुद्धा या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवतो आहोत. मी कालही म्हटलं आहे, प्रत्येक गोष्ट आम्ही नोट करतो आहोत. तुम्ही आता राऊत या सर संदर्भात राऊत आम्ही सर काही मला वक्तव्य मला केलं. तुम्ही प्रत्येक गोष्ट नोट करताय म्हणून मला हा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही वारंवार म्हणताय की मुंबईला बदनाम करण्याचा डाव चालू आहे, ठाकरे ब्रँड असेल किंवा पवार ब्रँड तुम्ही जो नाहीये म्हणाला, का? त्याला बदनाम मुंबईला करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण पाकिस्तान हा म्हणणं, प्रयत्न मुंबई करतोय पोलिसांना कोण? माफिया ही म्हणणं, त्याचं तुम्ही कॉन्स्पिरसी समर्थन थेरी करता नेमकी का? आहे काय? कॉन्स्पिरसी थेरी सांगा ना, काय आहे नेमकं, काय करतायत? मला एवढंच सांगा की आपण मगाशी म्हटलं की 90,000 बांधकामं अनधिकृत आहेत. ठीक आहे, हा आकडा तुम्ही घेतला असेल. 90,000 बांधकामांपैकी असंख्य लोक गरीब असतील, मध्यमवर्गीय असतील, चाळीत राहणारे असतील, झोपडीत राहणारे असतील. यातले असंख्य लोक बाहेरचे आहेत. माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहणं. दाऊदला ही आपण अनेकांची माणुसकी भूमिका आहे. दाखवायची का? राऊत सर, दाऊदला पण माणुसकी दाखवायची का? देवेंद्र फडणवीस प्रश्न तुम्ही विचारतात, दाऊदचा विषय कंगनाबद्दल मला एवढी नका त्वरित सांगू. कारवाई दाऊदचा दाऊदवरती विषय का मला नाही? जास्त माहिती आहे. एक लक्षात घ्या की दाऊदच्या संदर्भात तुम्ही मला प्रश्न विचारूच नका. दाऊदच्या संदर्भात आम्ही काय लढाया केल्यात आम्हाला माहिती आहे. पण मुंबईत राहायचं, मुंबईला पाकिस्तान म्हणायचं, मुंबईला माफिया म्हणायचं, उद्धव ठाकरेंविषयी किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी अरेतुरे करायचं आणि आपण स्वतः एका बेकायदेशीर महालात राहायचं, हा विषय खरं म्हणजे मराठी मीडियाने जास्त जोरात चालवायला पाहिजे. मराठी मीडियाने हा विषय लावून धरलेलाच आहे राऊत अर्थातच सर. लावून पण धरलाय. प्रश्न असा आहे की तुम्हाला शिवसेनेची मुंबईत आदरयुक्त भीती असली पाहिजे की दहशत असली पाहिजे? म्हणजे कंगनाच्या बाबतीत जे झालं त्याच्यानंतर एका 62 वर्षीय सिनियर दोन्ही सिटीजनला असायला जो की नौदलात कार्यरत होता, त्या माणसाला 4 चौघांनी जाऊन बडवलं तिथं, याचं तुम्ही समर्थन करता का? का पंतप्रधान मोदींविषयी पंतप्रधान हो, हे कसं निघालंय वगैरे हे बघा. बोला बोला राऊत सर. राऊत सर बोला बोला, बोला. मला ऐकायला येतंय. हा बघा, या देशाचे पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, राज्यांचे मुख्यमंत्री असतील, तुम्ही त्यांच्या संदर्भात अत्यंत घृणास्पद भाषेमध्ये चित्र काढायची, काही मजकूर पसरवायचा, याचं समर्थन तुम्ही करता का? राऊत सर लोक जर चिडले, स्वतः बघा, बाळासाहेब आम्ही कोणाला ठाकरे सांगत- व्यंगचित्रकार राहिलेले आहेत. व्यंगचित्राच्या माध्यमातून लोकांनी अनेकदा टीका टिप्पणी केलेली आहे. अगदी सामनामध्ये मराठा आंदोलनाच्या वेळी काही व्यंगचित्र आली होती, त्याच्यावर सुद्धा टीका टिप्पणी झाली होती. त्यावेळेला सगळ्या अभिव्यक्तीच्या बाजूने असणाऱ्या लोकांनी त्यावेळेला काय स्टँड घेतलं हे आपल्याला माहिती आहे. मग एखादं व्यंगचित्र फॉरवर्ड केलं म्हणून अशा पद्धतीने एखाद्या माणसाला बडवावं का? बिलो दी बेल्ट, कमरेखालचे वार कधी बाळासाहेबांनी केले नाहीत. आपण जर बाळासाहेबांची सगळी व्यंगचित्र पाहिलीत, त्यांची वक्तव्य पाहिलीत, त्यांचं लिखाण पाहिलं, त्यांचं पुस्तक सुद्धा आता उपलब्ध आहे व्यंगचित्रांचं, ज्याला आपण कमरेखालचे वार म्हणतो ना, मोरारजी देसाईवर सुद्धा त्यांनी केले नाहीत. हे मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो. आणि त्यांचे कठोर विरोधक राजकीय होते, ते सुद्धा त्यांच्या व्यंगचित्रांचं स्वागत करत होते, कारण बाळासाहेबांनी कधी कमरेखालचे वार केले नाहीत. संजय राऊजी, आपण हे सगळं म्हणताय, प्रश्न लिडरशिपचा आहे, लिडरशिप बद्दलच्या प्रश्नाचा आहे. कंगना राणौत ही व्यक्ती म्हणून सोडून द्या, तुम्ही म्हणताय तसं महत्व का द्यावं, हा पण मुद्दा बरोबर आहे. एक्झॅक्टली हाच मुद्दा शरद पवारांनी मांडला होता. राऊतजी, तुम्ही जे म्हणताय ते वेगळ्या शब्दात शरद पवार म्हणाले होते. ही वेळ चुकली आणि ती वेळ शिवसेनेकडनं चुकल्यामुळे आता महाविकास आघाडी तुमची जबाबदारी घेत नाहीये. ते म्हणतात महापालिकेने काम केलेलं आहे आणि बोट कुणाकडे रोखलं गेलं? शिवसेनेकडे. राऊतजी, हा प्रॉब्लेम नाही, असं कोणी बोटबीट रोखलेलं नाहीये. महापालिका एक स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे, त्यांना काही अधिकार आहेत मुंबई शहरासंदर्भात आणि त्या अधिकारानुसार त्यांनी एखादी कारवाई केली असेल बेकायदेशीर कामावर तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. राऊत सर, गेल्या काही काळामध्ये चुकीची माहिती पसरवणं हा एक खरं तर खूप मोठा गोंधळ झालेला आहे. मात्र गेल्या काही काळामध्ये ज्या वेळेला तुम्ही काही लिहिलं त्याच्याबद्दल संशय निर्माण झाला. म्हणजे की सुशांतच्या वडिलांबद्दल तुम्ही लिहिलं, त्याच्यानंतर काल ते नेव्हीचे अधिकारीच नव्हते, ते मर्चंट नेव्हीत होते असं लिहिलं. तर ही दिशाभूल कशासाठी? नाही, आम्ही दिशाभूल वगैरे काही करत नाही. जी माझ्याकडे माहिती आहे पक्षाचा नेता म्हणून, संपादक म्हणून, ती माहिती मी लोकांसमोर आणतो. पण ती चुकीची माहिती ज्यावेळेला आहे असं आपल्याला लक्षात येतं त्यावेळेला कुठे आहे दिशाभूल? काय कुठे आहे? दाखवा ना मला. संजय राऊजी, केवळ हीच एक दिशाभूल नाही. मी तुम्हाला संजय राऊजी आज तुमचंच उदाहरण देतो. सुशांत सिंग, संजय राऊत कधीही दिशाभूल करत नाही. संजय राऊत याने सातत्यानं आयुष्याची 30 वर्ष बाळासाहेब ठाकरेंबरोबर सतत काम केलेला मी माणूस आहे त्यांच्या जवळून. त्याच्यामुळे उगाच दिशाभूल किंवा भ्रम निर्माण करणं हे आम्ही कामं कधी यांच्याकडनं शिकलो नाहीत. जे असेल ते परखड आणि सत्य मांडत आलो. मला एक संजय राऊजी खूप बेसिक प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला शिवसेनेवरती कुठलं संकट येतं, ज्या वेळेला शिवसेना कुठल्या तरी अडचणीत सापडते, त्या वेळेला संजय राऊत पुढे येतात.
पण शिवसेनेमध्ये मंत्री आहेत, नेते आहेत, मंत्रिमंडळावरती मंत्र्यांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालं, ठाकरेंवरती, अगदी आदित्य ठाकरेंना सुद्धा एखाद्या प्रकरणामध्ये ओढण्याचा प्रयत्न झाला तरीही कुणीही बचावाला समोर येत नाही. तुम्हाला बचावाला समोर यावं लागतं. ही 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 नेमकी काय स्थिती आहे? ही अपरिहार्यता आहे की मंत्र्यांना तुम्ही ज्या भूमिका घेतायत त्या मान्य नाहीयेत? नाही, मंत्री कोण ठरवणार माझी भूमिका? माझी भूमिका काय घ्यायची किंवा काय नाही हे पक्ष ठरवेल, पक्षप्रमुख ठरवतील. आदित्य ठाकरेंवरती ज्या वेळेला कोणी काही बोलतं त्यावेळेला सगळ्यांनी समोर आलं पाहिजे असं वाटत नाही शिवसेनेच्या नेत्यांना? फक्त संजय राऊत बोलताना त्यांचा दिसतात. प्रश्न आहे. बघा, संजय राऊतचं कर्तव्य आहे, मी या परिवाराचा, या पक्षातल्या एका महत्त्वाच्या यंत्रणेचा मी महत्त्वाचा घटक मानतो स्वतःला, मी या परिवाराचा घटक मानतो स्वतःला, मी बाळासाहेब ठाकरेंचं ऋण मानतो. जे कर्तव्य संजय राऊत समजतात, जे कर्तव्य संजय राऊत समजतात ते शिवसेनेचे इतर नेते मंत्री का समजत नाहीत? काय आकलन आहे तुमचं? त्याच्या नाही, अनेकदा आमचे नेते इतर लोक सुद्धा येतात ना, कदाचित त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व तुम्ही देत नसाल. संजय राऊतजी, आता या क्षणाला महाराष्ट्रातला अजून एक ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून प्रश्नांचा डोंगर उभा राहतोय. त्यात एका प्रश्नाची भर पडली आणि तो प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा. सुप्रीम कोर्टानं स्टे दिलेला आहे. आता जर समजा ऑर्डिनन्स निघालं तर ते टिकेल का याबद्दल साशंकता आहे. ईडब्ल्यूएस मधलं आरक्षण सगळ्यांना पुरणारं नाहीये, जरी ते मराठा समाजाला लागू केलं तरी सुद्धा. आता या सगळ्या कोंडीतून तुमचं सरकार कमी पडलं, त्यामुळे मराठा मुलांवरती ही वेळ आली असा आरोप होतोय. चंद्रकांत दादा तर इतकं म्हणाले की पाठीत खंजीर खूप असला. चंद्रकांत दादा असा आहे की आता विरोधी पक्षामध्ये आहेत. विरोधी पक्षामधले लोक अशा प्रकारचं भन्नाट आरोप करू शकतात, पण गेल्या काही वर्षापासून प्रत्येक सत्ताधारी पक्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी शर्थ करतो आहे. दुसरं असं आहे की आता या संदर्भात अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाची कमिटी काम करते. स्वतः मुख्यमंत्र्यांचं काल निवेदन त्याच्यावरती आहे आणि मी या विषयावरती आता जाहीरपणे बोलणार नाही, कारण मला तो अधिकार नाही. आमचे एकनाथ शिंदे त्या समितीवरती आहेत. काल पवार साहेबांनी दिल्लीत येऊन त्या संदर्भात आपली भूमिका व्यक्त केली आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणताही नवीन वाद निर्माण होईल असं मी कोणते वक्तव्य करणार नाही. पण या समाजाला, हा एक बहुजन समाजाचा महत्त्वाचा घटक असलेला हा जो समाज आहे, तर त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात या मताचा मी आहे आणि त्यासाठी जे जे सरकारला करता येईल ते सरकार करत आहे. तुम्ही याच्यात जास्त बोलणार नाहीत म्हणालात, पण मला छोटा प्रश्न विचारायचा आहे की राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे खासदार येऊन सरळ निवेदन देणार का की हे आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून आता केंद्रानं सुद्धा यात दखल दिली पाहिजे? नक्कीच 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 आम्ही त्या बाजूनेच आहोत ना. मग त्यासाठीच ही लढाई सुरू आहे ना. लाखोच्या संख्येनं हा मराठा समाज, या बहुजन समाजाची तरुण मुलं रस्त्यावरती का उतरत आहेत? ही वेदना आहे आम्हाला की का कोसळला आहे रोजगार. फक्त सरकारी नोकऱ्या नाही, हा भूमिपुत्रांच्याच रोजगाराचा प्रश्न आहे आणि हा मोठा समाज महाराष्ट्रातला रस्त्यावरती वारंवार उतरतो आहे, संघर्ष करतो, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. संजय राऊतजी, मला ना एक खूप बेसिक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे राजकारणात ॲक्सिडेंट नसतात हे तुमच्या इतकं चांगलं कोणी जाणत नाही खरं तर, पण तुमचे किंवा नरेंद्र मोदींचे आणि उद्धव ठाकरेंचे संबंध उत्तम आहेत. ते कायम फोनवरती बोलतात. त्यावेळेला उद्धव ठाकरे म्हणतात की केंद्राचा आम्हाला पूर्ण सपोर्ट आहे. अमित शहा म्हणतात की आमचा राज्याला पूर्ण सपोर्ट आहे. उद्धव ठाकरे सुद्धा तशीच वक्तव्य करतात. मग नेमकं घोडं पेंट कुठं खात आहे? इथलं जे सरकार आहे, इथलं जे विरोधी पक्ष आहे तो या ज्या लोकांच्या लढाया आहेत, कोरोनाची लढाई असेल, मराठा आरक्षणाची लढाई असेल, त्याबद्दल त्यांच्या वेगळ्या वेगळ्या भूमिका का आहेत आणि याबद्दल तुम्ही कधी मोदींशी किंवा उद्धव ठाकरेंनी कधी अमित शहांशी चर्चा केली आहे का? या वेळेला आम्ही बोलू. अमित शहा जे आहेत देशाचे गृहमंत्री, त्यांनी मधल्या काळामध्ये एक फार चांगलं निवेदन स्टेटमेंट केलं होतं आणि मला ते आवडलं होतं. अमित शहा असं म्हणाले होते की ठीक आहे, आम्ही सरकार म्हणून या संपूर्ण लढाईमध्ये करोनाच्या किंवा इतर सगळ्या ज्या आता चालू आहे, आमच्याकडून लहानसहान चुका झाल्या असतील, इतकं मोठं ही यंत्रणा राबवायच्या लहानसहान चुका झाल्या असतील, पण त्यांनी प्रश्न उपस्थित केला, विरोधी पक्षाने काय केलं सांगावं. फक्त मुलाखती आणि आरोप देण्याशिवाय विरोधी पक्षाने काय केलं हे अमित शहा म्हणतात. मग हाच त्यांचा प्रश्न महाराष्ट्रात सुद्धा लागू पडतो असं माझं म्हणणं आहे. संजय राऊतजी, जाता मला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की गेल्या निवडणुकीत, त्याच्या आधीच्या निवडणुकीत आता टाळी देण्याची वेळ आली आहे, मग एकमेकांना फोन झाले, आता तुम्ही ब्रँड ठाकरेचा प्रश्न निर्माण करून पुन्हा एकदा ती साथ घातलेली आहे. तुम्हाला असं वाटतंय का की आता ती परत एकदा वेळ आलेली आहे की आता या दोन्ही ठाकरेंनी मिळून एकत्र येण्याची आणि महाराष्ट्राचा ब्रँड वाचवण्याची? दोन्ही कशाला, मी महाराष्ट्रासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे हे माझी भूमिका आहे.
मी काल असं स्पष्ट म्हटलं की महाराष्ट्रामध्ये दोन प्रमुख नेते कायम राज्याच्या हितासाठी लढत राहिले, एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे माननीय शरद पवार. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तर सतत राज्याच्या स्वाभिमान आणि अस्मिता याचा झेंडा घेऊन राष्ट्रीय स्तरावरती उभे होते. राऊत सर तुम्ही याचं आता मोठं उत्तर सुद्धा- दिलं. माझा आता या खूप पुढल्या थेट प्रश्न पिढीला- आहे की दोघांनी एकत्र येण्याची वेळ आता पुन्हा एकदा आली आहे आणि आता ती वेळ, कारण ही खूप गरजेची आणि गंभीर स्थितीत आपण उभे आहोत, अशा वेळेला दोन्ही ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे, ही वेळ आली असं का? बघा, राजकीय मतभेद आहेत, पण महाराष्ट्राचे आणि सध्याचे संकट आहे महाराष्ट्रावरती येऊ घातलेलं, त्यासाठी राज ठाकरेच काय, ज्यांना या महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी प्रेम आणि हे आहे त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मी अनेकांशी बोलतो या विषयावरती सध्या. रावजी, शेवटचा प्रश्न, शिवसेना आता सेक्युलर झालेली आहे किंवा त्याबद्दलचीच व्यंगचित्र फिरतात, शिवसेना सेक्युलर झाली आहे का? ही व्यंगचित्र काढणारे कोण आहेत आणि त्यांची गंगोत्री कुठे आहे आम्हाला माहिती आहे. त्यांची गंगा गढूळ झाली हिंदुत्वाची. आमचं हिंदुत्व आजही 100 नंबर सोन्यासारखं चकाकतं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून हा बदनामीचा एक प्रकार जो डाव आहे या निमित्तानं सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चालू आहे, तो चालत राहू द्या. संजय रावजी, आपण आम्हाला सविस्तर वेळ दिली आणि प्रश्न महाराष्ट्राच्या आमच्या दिवसभराच्या महामंथनामध्ये सहभाग दिला, यासाठी तुमचे आभार. धन्यवाद.